असं मस्त वातावरण झालंय. आमचा निम्मा स्वयंपाक झालेला आहे. आमटी घातली कढायला आणि ह्यात भात शिजलाय. हे सगळं तळायला आणले आता साहित्य एवढं. आणि ही भाज्याची मिरची लसूण आणि जिरी बारीक केली. कांदा चिरायचा. पुरण पण वाटले. ह्यात कणिक मळून ठेवली आहे. तुम्हाला भिजाय का घातली तर आत्या म्हणल्या पाण्यात भिजाय घालायचं. इकडं गुळवणी झालेलं आहे. आता हे सगळं तळातळीचंच काम आणि लाटायचं काम. बरं आत्याने आज उपास धरलाय. तसंच पडलंय डब्यात ते. त्याला कोणी खाय नाही पण ती शेंगदाणं खरं आणलेलं. आणि मग ती कोणाला द्यायचं? पोरं ही त्यांनी खायला लागल्या म्हणायचं नका खाऊ. मग सगळ्यांनीच खायचं आपलं. म्हणून ते आणून डब्यात ठेवलेलं. आता तो बाजार पार संपला तरी ती तसंच आहे. कोणा देणार नाही. तरी डबा इथं ठेवलाय म्हणलं खात्याली. तो उपास पौर्णिमा आणि मला फक्त चतुर्थी. बाकीची तर काय उपास धरत नाहीत आमच्या दोघीशिवार. आता ही तळायचं काम चालू करते. चला आता ते शेंगदाणं खायला काय झालं? मामाच्या म्हणली मी धोंड करून देते. आता कसलं धोंड करायचं चला तुम्हाला दाखवते. आता व्हिडिओ बघत राहा तुम्ही. नको राहू दे. त्यात पाणी शिरतं डब्यात. बेसन पीठ कालवलंय भाज्यासाठी. हो का एवढी कढई भरून मस्त पैकी तळायचं काम चालू आहे. तुम्हाला पापड काय काय तळले आता ते दाखवते सगळं. आधी धोंड कसं केल्यात बघा. मला तर पहिल्यांदाच मी तर धोंड बघते असं करतात म्हणून. तू म्हणताल तुम्ही कधी खाल्लं होतं का नव्हतं? मलाच आठवणा कधी धोंड खाल्लं होतं का नव्हतं. हो का मामाच्या म्हणजे असं करायचं असतं. तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेराने दाखवते. आता निवद लाटायचं काम चालू आहे आमचं. हे असं केलं तर अरे देवा त्यालाच तर हे नाही झालं. तर तापलं नाही. उडदाचं पापड कसं तर निवद भरू का लाटू काय करू? हा कसं उडदाचं पापड तळायचं काय उरका नाही. तेल तापलं नाही अजून. एकदम आणलं सगळं. मला दाखवते थोडं थोडं थोडं. शपथ माशांनी काय काय मामीचं डोकं काय असतं तेव्हा विचारायला. नसलं नाही विचार लोक तरी कसलं क्लिअर दिसतंय बघा. कसल्या मामी गोऱ्या दिसतात आमच्या. तू म्हणता काय करायला आली या तर काय झालंय माहितीये का? मामाच्या आली तुम्ही बघितलं. आणि आता उद्याचा दिवस उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या आमची संपाची मग शेवटचा दिवस. तर मग माझी मावशी पण आली या. माझी सगळ्यात मोठी मावशी तुम्ही बघितली का नाही माहित नाही. पण उद्या ओटी भरायला जायची मी. उद्या ओटी भरून यावं. मावशी लई दिवसात ना आली आईच्या घरी हया. आणि ही माझ्या सासूच्या आईला म्हणजे आत्याच्या आईला सकाळी तुम्ही बघितले मामाच्या आल्यात. तर त्या दोघी 9वारी साड्या घालतात. तर हाय आता आईचा मान आहे ह्या धोंड्याच्या महिन्यात. दरवर्षी तर लेकीला जावायला असतोच की. पण आता आईचा मान आहे म्हणलं चला ह्या दोघी घावल्यात. तर ह्या दोघींची ओटी भराव. माझ्या कामाच्या ह्याच्यात मला काही टायमिंगच मिळाला नाही. मी मग गेली त्या आईच्या इकडं पण ही नव्हतं झालं. साडी नव्हती नेली. आईला साडी नेऊन ठेवली मी. फक्त व्हिडिओ काढायचा राहिला. तर आता उद्या जाती. शेवटचा दिवस आहे आणि दोघींच्या पण वाट्या भरून होती. आता त्या दिवशी आई होती तिथं मावशी होती पण मावशी साडी नव्हती नेली. मला आईची भरायची मावशी ठेवायची. मला कसं कसलं आई म्हणली मग तिला ये साडी घेऊन आणि दोघीचे संगत. मग असं झालेलं आहे. आणि घरी आमचा स्वयंपाक चाललाय. तर चला आता ह्या 2 साड्या घेतल्यात. बोटी भराय पिसी घेतल्यात. माझं कसं नडलं की का मामीकडे असतं माझं. तसं पळत पळत यायचं की घेऊन जायचं. बारामतीला जायला एवढ्या लांब सवड नाही आता. आहे का नाही? परवडत नाही. आमच्या गोल्या आमचं बघा आमच्या गोल्याचं दुकान आहे घ्या. आमच्या गोल्या देणार ठेवा. आता आम्ही पण हे चालू करणार आहे. बरोबर करू की. आणि संध्याकाळी जेवायला या.
बरं, काय? सकाळी जेवायला येतो खरंच आणि म्हणा तुला पण घेऊन आणि तू या दोघं काका मला दोघं पोळ्या खाऊन जाऊ. बरं येत आणि तरी ना दिवस मावळात बघून या 6 वाजता चालतंय तर बघा आता तुम्ही तरी हाय हा पोळ्या सगळ्या होत आल्या टोपलं गच्च भरलंय हो का पोळ्यांनी सकाळ धरणं सगळ्या स्वयंपाक झाला आणि चुली पुढं घामाघूम इकडं चपात्या करायच्या थोड्याशा इकडं पोळ्या चालल्यात सगळं झालेलं आहे तुम्ही तर बघत आलाय व्हिडिओ बाय आल्या होत्या स्वयंपाकाला आता बायचं झी झोपलाय पेल्या झोपलाय त्याच्यामुळे त्या बसल्यात बाय तुम्ही खरं पलीकडे जायला पाहिजे होतं गरम लई होतंय हो टाकूनच या आणि चपात्या मोठ्या करा की बस पोळ्या आता गच्च टोपलं म्हटलंय तिकडं सगळं साहित्य हे करून ठेवलंय पुरणपोळ्यांचा स्वयंपाकाचा आत्या ही बघितलं तुम्ही काय म्हणतात त्याला धोंड हे सगळं धोंड तळून केलं आम्ही हो का असं मस्त झाल्या तर अहो नेमकं काय चाललंय पोळी कुठली चपाती कुठली तुम्हाला नव्हती का नाही आम्हाला सगळं गावलं गावलं ना चुकवू नका काय उग आम्ही नाही चुकली तर आम्ही माहिती एवढी का हा पुराण घातलंय का वाट केलं का मस्त बांधला निवत केलं सगळं झालं पण रोट रिसून राहिलं बिना तेलाचं करावं लागतं पहिल्यांदा ते आता ते सगळं चाललंय तेलाचा तवा झाला आज बरंच कोण 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 यायचंय तुम्हाला सगळं व्हिडिओ दाखवते मी आता कोण पाहुणे येतात कोण नाही कोण जेवतंय कोण काय पाहुणा आता ज्या पाहुण्याला फोन करीन त्या पाहुण्याचं तर हेच होतं त्याची कामं चालल्यात आणि आजचा न उद्याचा दिवस हा शेवटचा महत्वाचा आमच्या बाय आल्या बाकी कुणी येऊन येत नाही होय बाय आमच्या बाय आहेत तेवढ्या जवळची पाहुणे आमची तेवढी लवकर येते बाकी कुणी येत नाही लवकर सगळ्यांना माहिती आहे ती आत्याची भाची या ते येतात आपल्या बाया बोलावलं की अण्णाला म्हणलं जा बाबा त्यांना पटकीन घेऊन या अण्णा गेला घातलं माझी काशी करते एक एक बाशी करतो आणि करून पाठ करून फिरून निघतो का तर ती गेलीच बाशी गेली काशीला बाची पण त्यांची नाही धरलं तर काय आम्ही दोघी जणी हाय आपला हाय गाव कधी आणि त्यांनीच आणलं इथं त्यांनीच लग्न करून दिलं माझी भाऊजाई माझी भाचीच आहे माझ्या भाऊजाई बरं सुद्धा मी अजून भांडण केलं नाही नाही मग तुम्ही नाही का भांडण करायचं नाहीच केलं किती एक आणून दे कुण्या काही करून दे पण आज 2 कार्यक्रम म्हणजे धोंड जेवाय पण आणि परड्या भरायचं पण काम चालू आहे तुम्हाला माहिती आहे आता देवाला गेलते म्हणून त्याचं तर आता ती पण कार्यक्रम सगळा भाग करायचा आहे तर ती स्पेशल व्हिडिओ काढणार आहे मी तर बाय सगळ्यांना